नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण आनंदी या मालिकेचा आजचा 14 ऑगस्टचा भाग खूपच जबरदस्त झालेला बघणार आहोत. कारण इथे आनंदीला सुखरूप घरी आणण्यासाठी पृथ्वी निघाला आनंदीला शोधण्यास. तर इकडे विद्याधर आणि शलाकाला गाफील ठेवून मालक साहेबांनी आखला नवीन मोठा डाव. हे सगळं आपण बघणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्कीच बघा. तर आजच्या भागामध्ये सुरुवातीलाच आता मालक साहेबांनी आनंदीला शोधण्यास नकार दिलेला असतो. मालक साहेब तडक आपल्या रूम मध्ये निघून जातात. आरती ताईला आणि आर्चीला खूप वाईट वाटतं, पण शिल्पा आणि मालक साहेबांची मुलं मात्र खुश झालेली असतात. पण नकळत पृथ्वीच्या मनातही कुठेतरी आनंदीबद्दल आता त्याला वाईट वाटत असतं. त्याच वेळेस आता इकडे शिर्के धावतच मालक साहेबांच्या पाठोपाठ मालक साहेबांच्या रूम मध्ये येतात. मालक साहेब, अहो खाली तुम्ही आनंदीबद्दल जे काय बोलायलात ते खरंय मालक साहेब. अहो आनंदीच्या बाबतीत तुम्ही एवढं निष्ठुर कधीपासून झालं मालक साहेब, सांगा की. आता मालक साहेब खूप भडकलेले असतात. एक नाही दोन नाही गप्प. त्यावर शिर्के म्हणू लागतात, मालक साहेब अहो मी तुम्हाला लहानपणापासून ओळखतो. तुम्ही असे नाही विचार करू शकत आनंदीबद्दल. सांगा ना मग हे समज काय आहे. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, मग काय करू. आनंदी घर सोडून गेली हे कळताच त्या शलाका आणि विद्याधर समोर ढसाढसा रडत बसू का. उमऱ्यापाशी जाऊन तिची वाट बघत बसू का. काय करू शिर्के मी, सांगा ना. आता मात्र लगेच शिर्के म्हणू लागतात, पण मालक साहेब तुम्ही जे बोललात ते. त्यावर लगेच आता मालक साहेब शिर्केंकडे बघतात. नाही शिर्के, ते सगळं खोटं. आता शिर्केंना धक्काच बसतो. तर इकडे आता विद्याधर आणि शलाका मात्र खुश झालेले असतात. चला, पृथ्वी तर आपल्या बाजूने झाला. आता त्या युगंधरचा दुसरा पोरगा प्रांजल, त्याला बी आपल्या बाजूने वळवायचं. मग तो युगंधर एकटा पडणार आणि आपल्याला हवं तसंच घडणार. त्यावर लगेच आता विद्याधर म्हणू लागतो, शलाका अगं सगळं काही ठीक चाललंय ग, आपल्याला हवं तसंच घडणार, पण माझं एक स्वप्न अधुरं राहिलं ना. तेव्हा शलाका म्हणू लागते, कुठलं स्वप्न अधुरं राहिलंय विद्याधर, काय बोलायलाय तू. त्यावर विद्याधर म्हणू लागतो, मला त्या आनंदी बरोबर रात साजरी करायची होती ना, आणि तिने तर घर सोडलंय. माझी ही इच्छा कशी पूर्ण होणार. त्यावर लगेच आता शलाका म्हणू लागते, विद्याधर बास, आता तिचा नाद सोड. अरे बंद कर ते स्वप्न बघणं. त्यावर लगेच विद्याधर म्हणू लागतो, नाही या शलाका, विद्याधर जेव्हा एखादं स्वप्न बघतो ना ते सत्यात उतरवतोच. आणि मला तर त्या आनंदी बरोबर रात साजरी करायचीच आहे, ते पण अशी आनंदात. आनंदी आनंदकडे, जिकडे तिकडे चोहीकडे असे म्हणत आता मात्र शलाका या विद्याधरकडे बघत असते. तर इकडे आता लगेच मालक साहेब म्हणू लागतात, शिर्के कसं आहे, आनंदी निंबाळकरांच्या घराण्याची सून आहे. तिच्या स्वाभिमानाला ठेचही पोचलेली मला चालणार नाही. त्यामुळे आनंदीला काय बी होता कामा नये. त्यावर शिर्के म्हणू लागतात, मालक साहेब अहो हे समजत वाटतंय तुम्हाला तर मग खाली असं का बोललात, आणि तुम्ही आनंदीला शोधायचं सोडून इकडे. त्यावर लगेच मालक साहेब म्हणू लागतात, शिर्के तुम्ही लहानपणापासून एक म्हणत ऐकत आलाय ना. त्यावर शिर्के म्हणू लागतात, कुठली म्हण. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, झाकली मूठ 1.25 लाखाची. त्यावर शिर्के म्हणू लागतात, मालक साहेब आता या मनीचा आणि आनंदीचा काय संबंध येतो बरं, सांगा बरं, मला ना काय बी कळना झालंय. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, कसं आहे ना शिर्के, या म्हणीचा अर्थ फक्त गुपित लपवणं नसतो शिर्के. कसं आहे ना, आपली चाल, आपली ताकद आणि आपला मोहरा शत्रूला दिसू नये म्हणून ही म्हण वापरली जाते. जोपर्यंत शत्रूला आपल्या या खेळाबद्दल कळत नाही तोपर्यंत आपल्या या खेळाची किंमत 1.25 लाखाची असते. पण ज्या क्षणाला शत्रूला सगळ्या आपल्या चालीची खबर लागते ना, तेव्हा आपल्या खेळाची किंमत 0 होते शिर्के. आणि म्हणूनच म्हणतात, झाकली मूठ 1.25 लाखाची. त्यावर शिर्के म्हणू लागतात, मालक साहेब अहो तुम्हाला काय म्हणायचे मला काय बी कळना झालंय हो, मला ना जरा इसकटून सांगा की. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, शिर्के
कसं आहे ना, आनंदी घर सोडून जाताच माझ्याकडनं मोठी एक चूक व्हावी याचीच विद्याधर आणि शलाका वाट बघायलेत. आणि ती चूक कोणती माहिती? मी आता आनंदीने घर सोडलंय म्हणून खचून जाणार, वेड्यासारखं आनंदीला इकडे तिकडे शोधणार आणि मग मग मी आनंदीला शोधतोय हे कळताच विद्याधर आणि शलाका तिच्या जीवाला धोका निर्माण करणार. म्हणूनच मी हे सगळं केलंय, कारण आता आनंदीला शत्रूपासनं धोका नाहीये. आणि मालक साहेब, मग आपण आनंदीला शोधायचंच नाही का? त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, तसं नाही शिर्के. कसं आहे ना, शत्रूला गाफील ठेवायचं असतं. आणि या विद्याधर आणि शलाकाने माझ्या पोरांना तर माझ्या विरोधात उभं केलंच आहे, पण आनंदीला त्यांच्यापासून धोका होऊ नये एवढंच मला वाटायले. त्याच वेळेस इकडे आता विद्याधर शलाकाला म्हणू लागतो, शलाका चल लवकर, तुझ्या माणसांना फोन कर आणि कामाला लाव. आज काय बी करून त्या आनंदीला गाठायचं आणि मला तिच्यासोबत आनंद साजरा करायचा आहे, माझं स्वप्न पूर्ण करायचंय. त्यावर शलाका म्हणू लागते, विद्याधर जरा जपून बर का, तो युगंधर जेव्हा शांत बसतोय ना तेव्हा मात्र मोठं घातक काहीतरी घडणार हे नक्कीच बर का. त्याच्या डोक्यात काहीतरी भयंकर शिजत असणार आहे. त्यावर विद्याधर म्हणू लागते, शलाका चल जा, त्या युगंधरला मी नाही घाबरत. आणि मुळात म्हणजे त्याचा आणि आनंदीचा काही संबंध उरलेलाच नाहीये. तू ऐकलंय ना, त्याने आनंदीला शोधायला नकार दिलाय ना. आता तो युगंधर आनंदीला वाचवायला येणार ना तो पृथ्वी. आता फक्त आनंदी माझ्या ताब्यात येणार असे आता या विद्याधरने ठरवलेलं असतं. तर इकडे मालक साहेब म्हणू लागतात, शिर्के अहो मी दगडाच्या काळजीचा नाहीये हो, मी एवढा निष्ठूर नाहीये. आनंदीने घर सोडलंय त्यामुळे ना माझ्याही स्वाभिमानाला ठेच लागली. खूप वाईट वाटतंय मला, कारण त्या पोरीबरोबर जे काही घडतंय ना ते नाही बघवत मला. आता शिर्के लगेच मालक साहेबांकडे बघतात. आणि शिर्के, आनंदीचा एक एक श्वास माझ्यासाठी किती महत्वाचा आहे ना हे मला दुनियाला सांगायची काय बी गरज नाही हो. आनंदी माझी जबाबदारी आणि ती मी योग्य पद्धतीने पार पाडणार. पण कसं आहे ना, माझा कठोरपणा आणि माझं गाफील राहणं हीच आनंदीची खरी ढाल आहे. आणि म्हणूनच आपल्याला शत्रूला गाफील ठेवायचे शिर्के. त्यावर लगेच आता शिर्के म्हणू लागतात, मग मालक साहेब आपण काय बी करायचं नाही का? त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, हे बघा शिर्के, कसं आहे ना, आपण जर शत्रूला भनक न लागता पडद्यामागनं खेळलं ना तर आनंदीचे शत्रू किती आणि कोण कोण आहेत हे आपल्या समोर येतील. त्यात माझी मुलं आहेच खरी, पण अजून आपण शत्रूंना समोर आणू शकतो. आणि कसं आहे ना शिर्के, हे बघा, आनंदीने घर सोडून मोठी चूक केली, एवढा मोठा निर्णय घेतला, माझ्याशी एका शब्दाने काही बोलली नाही ती. तिला माझी काळजी काहीच वाटली नाही का? आता इकडे विद्याधर लगेच शलाकाला म्हणू लागतो, शलाका त्या युगंधरला काय वाटलं, तो कायद्याची धमकी द्यायला मला, पण आता त्याच्या नाकावर टिचून मी पृथ्वीबरोबर हा प्रोजेक्ट सुरू करणार आहे, नवीन बिझनेस उभा करणार आहे. बघूया हा युगंधर काय करतोय ते. नाही त्याला माझ्या पायाशी नाक घासायला लावलं ना तर नावाचा विद्याधर नाहीये असे म्हणत आता विद्याधर लय खुश झालेला असतो. त्याच वेळेस आता इकडे शिर्के म्हणू लागतात, मालक साहेब अहो आनंदीची काय बी मजबुरी असेल म्हणून तिला घर सोडावं लागलं असेल, ती कशी सांगणार होती तुम्हाला? घरात एवढं समद घडतंय ना. त्यावर लगेच आता मालक साहेब म्हणू लागतात, ते पण खरंच आहे, पण शिर्के आता आपल्याला पडद्यामागनं खेळायचंय. त्यावर शिर्के म्हणू लागतात, मालक साहेब मला ना जरा स्पष्ट सांगा बरं, नेमकं आता काय करायचं? हातावर हात धरून बसत बघायचं की काय डाव टाकायचं नेमकं सांगा तरी. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, शिर्के आता तुम्ही सावलीसारखं आरती आणि आरचीच्या पाठीमागे राहायचं, त्या आनंदीला शोधण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आणि मग आनंदीला शोधण्यासाठी पैसा, पोलीस, माणसं जे काही लागणार आहे ना ते सगळं वापरायचं. शिर्के तुम्ही फक्त समोर असायचं, तुमच्या मागणं मी असेलच. आणि हो, आपण आनंदीला शोधतोय, तिच्यासाठी एवढं समद कळतोय, हे सगळं गुपित शिर्के कुणालाही कळता कामा नये. आरती, आरची, आबा यांनाही आपलं हे गुपित कळू द्यायचं नाही, कारण विद्याधर आणि शलाकाला जरा जरी भनक लागली ना तरी ते माझ्या भावनांचा आणि आनंदीचा खेळ करतील. लक्षात आलं? त्यावर शिर्के म्हणू लागतात, पोचलं मालक साहेब, नका काळजी करू, मी लगेच निघतो आणि कामाला सुरुवात करतो.
आता शिर्के निघालेले असतानाच मालक साहेब म्हणू लागतात, शिर्के थांबा, आनंदीला लवकरात लवकर घरी घेऊन या, आनंदीला काय बी होता कामा नये. आता शिर्केंना मालक साहेबांचा आनंदीबद्दलचा हा जो काही विचार असतो ना तो खूप आवडलेला असतो. शिर्के हसतच तिकडनं खाली येतात. तर इकडे खाली येता छायाताई रडत असतात. तेव्हा लगेच आता ही शिल्पा पटकन आपली काठी हातात घेते आणि छायाताईचे अशा गळ्यावरती लावते. काय गे, तुला काय झालं डसाडसा रडायला? ती आनंदी कोण होती तुझी? तुझी नातलग होती का? तुझ्या नात्यातली होती का? अगं ती घर सोडून गेली, मेली नाही अजून, रडायला काय झालं तुला? आता मात्र छायाताईला खूप वाईट वाटतं. त्याच वेळेस आता आरती आणि आरची हे सगळं बघत असतात. शिर्केनाही धक्का बसतो. त्यावर लगेच आता शिल्पा म्हणू लागते, जा वरती जाऊन शोध रूम मध्ये. या घरातनं घर सोडून पळून गेली, पण काही महागड्या वस्तू घेऊन तर गेली नाही ना, जा लवकर. त्याच वेळेस आता या छोट्या आरचीला मात्र राग येतो. तेव्हा लगेच आता मिताली म्हणू लागते, आत्तू तू अगदी बरोबर बोलते, ही असली गरीब लोक ना एक नंबरची भामटी असतात. तेव्हा शिल्पा म्हणू लागते, मिताली या छायासोबत जा, कपाट उघडून बघा, आपल्या सगळ्या वस्तू वगैरे ठीक आहेत ना, काही गायब तर झालं नाही ना, जा जाऊन बघा. त्याच वेळेस आरची समोर येते, बास लय बोललात तुम्ही, माझ्या निष्पाप आनंदी दिदीने घर सोडलंय, ती चोर नाहीये, तिच्यावरती तुम्ही असले आळ लावू शकत नाही, सांगून ठेवते. त्यावर लगेच शिल्पा पटकन आता आरचीच्या तोंडावरती ती काठी ठेवते. ए चुरू चुरू बोलणाऱ्या आगाऊ पोरी, तुझ्या बहिणीने घर सोडून पळून गेली, तुझा इथे बोलण्याचा काय बी संबंध उरत नाही, तोंड बंद ठेवायचं. आता लगेच आरची पटकन ती काठी बाजूला ढकलते. बोलणार, मी बोलणार, कारण माझी आनंदी दिदी चोर नाहीये, एवढं लक्षात ठेवा. आता पृथ्वी आरचीकडे बघत असतो. त्याच वेळेस आता मिताली म्हणू लागते, किती आगावी ही पोरगी, किती बोलते आत तू, हिला ना आता मी ना सोडणार नाहीये. त्याच वेळेस आता शिल्पा म्हणू लागते, तुमच्या बहिणीने पळ काढला या घरातनं, त्यामुळे तुम्ही बी इकडनं निघायचा, या घरात अजिबात थांबायचं नाही, हे काही धर्मशाळा नाहीये, कोणी उठसूट येईल आणि इथे थांबेल. त्यावर लगेच आरची म्हणू लागते, बास आता आम्ही काही ऐकून घेणार नाहीये, कारण हे घर आमच्या आनंदी दिदीचं पण आहे. तेव्हा शिल्पा हसू लागते, तुझ्या बहिणीचं हे घर लायकी तरी आहे का तुमची, स्वप्न बघा जाऊन. त्याच वेळेस आता आरची म्हणू लागते, बास लय बोलला, माझ्या दिदीबद्दल मी आता काय बी ऐकून घेणार नाही. तेव्हा लगेच मिताली म्हणू लागते, बघ तू किती आगाऊ ही. तेव्हा लगेच धनश्री म्हणू लागते, हो एक नंबरची भामटी आगाऊ आहे, अगदी त्या आनंदीसारखी चुरू चुरू बोलणारी, एवढीशी आहे पण जीभ अगदी तिखट. त्यावर लगेच माई बापू म्हणू लागतात, शिल्पा अगं तिच्यावरती का ओरडते, अगं लहान आहे ती आणि आपल्या बहिणीच्या काळजीपोटी बोलते ती. त्यावर लगेच धनश्री म्हणू लागते, हो लहान आहे मग एवढी चुरू चुरू बोलता बरं येतं तिला. त्यावर लगेच आरची म्हणू लागते, बोलणार, मी बोलणार, कारण माझ्यामध्ये आणि आनंदी दिदीमध्ये फरक आहे. ती सगळं काही गुपचूप सहन करत बसते, पण मी तशी नाहीये, मी बोलणार. त्याच वेळेस आता लगेच मिताली म्हणू लागते, थांब तू अशी ऐकणार नाही, मीच तुला आता इकडनं हाकलवते. मिताली तिचा हात पकडते आणि तिला बाहेर काढणार. तेच आता आरती म्हणू लागते, बास बासा, आता माझ्या आनंदी दिदीबद्दल मी आता एक शब्दही ऐकून घेणार नाही. बास, माझ्या बहिणीचा झाला तेवढा अपमान पुरे झाला. आनंदीबद्दल एकही आता वाईट शब्द मी खपवून घेणार नाही. त्या मालक साहेबांनी तिला स्वतः त्यांच्या इच्छेने लग्न करून या घरात आणली, मग ते आता तिच्याबद्दल असं बोलूच कसं शकतात. आज त्या मालक साहेबांना आज आमच्या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागणार. जर त्यांना असंच करायचं होतं, आनंदीची साथ सोडायची होती, तर का आणलं त्यांनी तिला लग्न करून या घरात. आज त्या मालक साहेबांना माझ्या प्रश्नाची उत्तरं द्यावीच लागणार. असे म्हणत भडकलेली आरती आता मालक साहेबांच्या रूममध्ये येते. जोरदार दिशी मालक साहेबांच्या रूमचा धडकन दरवाजा वाजवते. आरतीची एंट्री झालेली असते. मालक साहेबांचं आता महत्वाचं फोनवरती बोलणं चालू असतं कामाबद्दलचं. त्याच वेळेस मालक साहेब भडकतात, ही कुठली पद्धत, आणि मला न विचारता तू माझ्या रूममध्ये येण्याची हिंमत केलीच कशी, अशी पद्धत असते का. त्यावर लगेच आता आरती ताई म्हणू लागते, मालक साहेब पद्धत वापरण्यासाठी वेळच उरला नाहीये,
माझ्या बहिणीने घर सोडलंय मालक साहेब, आणि तुम्ही आमच्याकडे तसा वेळ ठेवलाच नाहीये. आता मालक साहेब लगेच बाजूला तोंड फिरवतात, कारण आरतीच्या नजरेत नजर मिळून मालक साहेब उत्तर देऊ शकत नसतात. त्याच वेळेस आरती म्हणू लागते, मालक साहेब तुम्ही एवढे दगडाचे कधीपासून झालात? अहो एवढे निष्ठुर नव्हतात तुम्ही मालक साहेब. जर असंच तुम्हाला वागायचं होतं माझ्या आनंदीशी, तर का तिला लग्न करून या घरात आणलं? का तिला निंबाळकरांची सून म्हणून मान सन्मान दिला? सांगा ना, बोला ना मालक साहेब. अहो माझी आनंदी खरंच खूप कणखर होती. सगळ्या जगाची ढाल बनून ती सगळे वार सहन करायला तयार होती. पण मालक साहेब तुम्ही अशी तिची साथ सोडायला नको होती हो. खरंच आम्ही तुम्हाला खूप मानलं होतं, अगदी देवासारखं मानलं होतं. होतं नाही, मानलंच आहे. कारण तुम्ही प्रत्येक वेळेस माझ्या आनंदीची बाजू घेतली, प्रत्येक वेळेस तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलात. या घरात तिला खूप त्रास झाला, पण प्रत्येक वेळेस तिच्या स्वाभिमानावरती जेव्हा दगड फेकला जायचा ना, तेव्हा तुम्ही तिच्या पाठीशी उभी राहायचे, तिची साथ द्यायचे. आणि म्हणूनच माझी आनंदी या घरात सगळं काही सहन करत होती. पण ज्या दिवशी मालक साहेब तुम्ही तिची साथ सोडली, तिच्याबरोबरचं वागणं बदललं ना, त्या दिवशी माझ्या आनंदीने तिची ही ताकद संपवली हो. आणि मालक साहेब आज आनंदी हे घर सोडून गेली ना, याला जिम्मेदार फक्त तुम्ही आहात. फक्त तुमच्यामुळे तिने हे घर सोडलंय. आणि मालक साहेब तुमच्यामुळे माझ्या आनंदीचा विश्वास, तिची ताकद सगळं काही उद्ध्वस्त झालंय. त्यामुळे मालक साहेब माझ्या आनंदीला तुम्हाला शोधावंच लागेल. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, बास झालं बोलून, पोचलं, माझ्यापर्यंत पोचलं. तुझ्या मनात जो काही भडका होता ना, तो मला समजला. चल निघ, आता तू इकडनं जाऊ शकते. त्यावर आरती म्हणू लागते, नाही मालक साहेब, जोवर मला माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाही तोपर्यंत मी इकडनं कुठेही जाणार नाही. आज तुम्हाला उत्तरं द्यावीच लागणार. तेव्हा लगेच मालक साहेब म्हणू लागतात, कोण आहेस तू आणि कुठल्या नात्याने मला ओरडते आणि कसला जाब विचारणार आहे तू? तुझा आणि माझा काय संबंध सांग ना. आता आरतीताईला धक्का बसतो. मालक साहेब अतिशय भडकल्यासारखे आरतीताईशी बोलत असतात. तेव्हा लगेच मालक साहेब म्हणू लागतात, एक गोष्ट कान उघडे ठेवून ऐक. ज्या क्षणाला तुझ्या बहिणीने या घराचा उंबरा ओलांडला, या घरातनं निघून गेली ना, त्या क्षणाला तिचा आणि माझा सगळा संबंध संपला. त्यामुळे तुला उत्तरं द्यायला मी बांधील नाहीये आणि मी या जगात कुणालाच उत्तरं देणार नाहीये. मला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. चल जा, झालं ना, पोचलं असेल तर निघीकडनं. आरतीताईला खूप वाईट वाटतं. रडतच आरतीताई आता मालक साहेबांच्या रूमबंद बाहेर निघते. त्याच वेळेस मालक साहेब म्हणू लागतात, समज, जेवढं वाईट समजायचंय तेवढं समज, पण मला हे करावंच लागणार आहे. कारण मला एकच मुख्य प्राधान्य ठेवायचे, ते म्हणजे आनंदीला सुखरूप घरी आणणं. त्यासाठी मी कुणावरही विश्वास ठेवू शकत नाहीये. कारण विद्याधर आणि शलाकाला गाफील ठेवून मला हे सगळं करायचंय. त्यासाठी मला कष्टोर आणि कठोर बनावंच लागेल. असे म्हणत मालक साहेब आरतीकडे बघत असतात. तर इकडे खाली हॉलमध्ये आता रडतच आरची पृथ्वीजवळ येते. पृथ्वीदादा, पृथ्वीदादा, मी हात जोडते. तुम्ही आला होता ना काल आमच्या घरी, तुम्हीच म्हणाला ना तुमच्या आनंदीला घेऊन जा, तिला बांधून ठेवा, तिला आवरा. मग सांगा ना, आज आमची आनंदी घर सोडून गेली. कुठे गेली असेल, कशी असेल? ती अंध आहे हो, तिला काही दिसत नाही. आमचे आबा वेड्यासारखे रस्त्यावरती भरभर भटकतायत, तिला शोधतायत. आम्ही हवेलीकडे निघालो होतो, पण आबा बोलले की माझी आनंदी तिकडे नाहीये, तुम्ही जा तिकडे, मी तिला दुसरीकडे शोधतो. माझे आबा खूप म्हातारे झाले तो. आणि पृथ्वीदादा, माझ्या आबांनी अख्खं म्हातारपण तुमच्या या हवेलीसाठी आणि फॅक्टरीसाठी घातलंय. 40 वर्ष त्यांनी तुमच्या फॅक्टरीत मेहनत केली हो. आणि मग जर तुम्हाला आमच्या गरीब लोकांच्या या परिस्थितीची काहीच किंमत नाहीये का? या श्रीमंत घरात माझ्या अंध बहिणीला कोणीच समजून घेणार नाही का? सांगा ना पृथ्वीदादा, जर माझ्या आनंदी दिदीला काही झालं, त्या अंधारात तिला दिसत नाही एकतर, आणि तिचे जर जीवाचं काही बरं वाईट झालं तर आमचे आबा तुटून जातील हो, ती संपतील. आमचे आबा नाही सहन करणार हे सगळं. त्यामुळे पृथ्वीदादा, मी हात जोडते, पाया पडते, आमच्या आनंदी दिदीला शोधा ना, काहीतरी करा ना. आता आरची लगेच पृथ्वीच्या पाया पडणार. तेच पृथ्वी तिला पकडतो, थांब आरचे, रडू नको, शांत हो. हे बघ,
खरंच आबा आमच्या कारखान्याचे खूप जुने एम्प्लॉय. त्यांनी कारखान्यासाठी खूप कष्ट केले आणि म्हणूनच माणूस म्हणून, एक माणुसकी म्हणून मी तुझ्या बहिणीला आनंदीला शोधायला तयार आहे. आता शिल्पा, मिताली, प्रांजल सगळ्यांना धक्का बसतो. माई बापू आणि शिर्क्यांना मात्र खूपच भारी वाटतं. त्याच वेळेस प्रांजल म्हणू लागतो, दादा काय बोलतोय तू? तेव्हा लगेच आता पृथ्वी म्हणू लागतो, थांब प्रांजल, कसं आहे ना, मी माणुसकी म्हणून आनंदीला शोधणार. कारण मला माझं आणि आनंदीचं जे वैयक्तिक भांडण आहे ना, ते एकीकडे, पण आबांचा कष्टांचा आदर म्हणून मी आनंदीला शोधायला जाणार. आता मात्र लगेच आरची म्हणू लागते, चालेल आपण आनंदी दिदीला शोधूया. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता आनंदी कुठे सापडत नाही म्हणून पिंट्याला कॉल केलेला असतो आरतीने. त्या क्षणाला आता एका अंध मुलीचा ॲक्सिडेंट झाल्यामुळे सगळे आजूबाजूला जमलेले असतात. आता ती अंध मुलगी खाली पडलेली असते, तिच्या अंगावरती कापड टाकलेलं असतं. शेजारीच आनंदीसारखं सेम गाठोड असतं. पण ती मुलगी कोण असेल? मालक साहेब आनंदीला कसं सुखरूप घरी आणणार आणि विद्याधरच्या तावडीतनं कसं वाचवणार हे सगळं आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.